प्रिय मित्रांनो, आता आपण जो कट्टा पाहताय त्या कट्ट्याचं नाव आहे महासती कट्टा। आता या कट्ट्याला महासती नाव असं का पडलं असेल तर त्याची एक कथा आहे। सती नावाची एक महिला होती, तिचा पती प्रचंड आजारी होता, मरणावस्थेत आला होता। दत्त महाराजांकडून काहीतरी चमत्कार घडेल या आशेने सती नावाची महिला तिच्या पतीला घेऊन गाणगापूर क्षेत्री या कट्ट्यावर आली आणि या कट्ट्यावर तिच्या पतीचा जीव गेला। ती रडू लागली आणि नरसिंह सरस्वती महाराजांना म्हणू लागले की माझ्या पतीला जीवदान द्या, त्यांचा पुनर्जन्म तुम्ही करावा। दत्त महाराजांना त्या सती नावाच्या महिलेची दया आली आणि नरसिंह सरस्वती अवतारातल्या दत्त महाराजांनी त्या सतीच्या पतीला जीवदान दिलं आणि जिवंत केलं। ते याच कट्ट्या म्हणून या कट्ट्याला महासती कट्टा असंही म्हटलं जातं। आता हा कट्टा कुठे आहे? जेव्हा तुम्ही गाणगापूर क्षेत्री आल्यानंतर इथे समोरच चिदानंद धर्मशाळा आहे। चिदानंद धर्मशाळेच्या अगदी समोर हा कट्टा आहे। नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर गावातून संगमाला पायी चालत जायचे, तिथे अनुष्ठान करायचे, ध्यानधारणा करायचे आणि मग तिथून चालत पुन्हा गाणगापुरी गावी यायचे। चालत आल्यामुळे थोडा थकवा आल्यानंतर दत्त महाराज याच कट्ट्यावर आराम करतात। गाणगापूर क्षेत्रातलं पहिलं स्थळ मी तुम्हाला दाखवलं आहे, महासती कट्टा। आणखीन तुम्हाला गाणगापूर क्षेत्रामध्येच वेगवेगळे ठिकाणं जिथे दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि अस्तित्व जाणवतं ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहा।